नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. नमस्कार, मी माधवी देसाई. ब्रेक नंतर आपल्या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. जिल्हा परिषदा आणि त्यासोबतच पंचायत समितीचे वेगवान निकाल आम्ही तुम्हाला देतोय. खरं तर आता काही महत्त्वाचे निकाल हाती आलेले आहेत, मात्र आणखी काही महत्त्वाचे निकाल हाती येणं बाकी आहे आणि त्यामुळे या अचूक निकालासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. खरं तर आणखी काही महत्त्वाचे अपडेट्सही आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. रत्नागिरीमधून एक महत्त्वाची अपडेट येते. रत्नागिरीमध्ये गोळप गणातून उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील विजयी झालेत, तर सातारामध्ये खेड गटाचे राष्ट्रवादी उमेदवार विजयी झालेले आहेत. शेखर निकमांच्या पत्नी पूजा निकम या सध्याच्या घडीला आघाडीवर आहेत. ही दृश्य सध्या आपण पाहतोय. ठिकठिकाणी गुलालाची उधळण सुरू झालेली आहे, जल्लोष केला जातोय. खरं तर राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांची दृश्य आपण पाहतोय. त्यांचा विजय झालेला आहे या निवडणुकीमध्ये आणि एक छोटंसं बाळही दिसतंय त्यांच्या हातात. तर जल्लोष केला जातोय कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून. या विजयानंतर खूप महत्त्वाचा विजय आहे. राम सातपुते यांच्या दृष्टीने एक मोठा विजय मानला जातोय. तर राम सातपुते हे विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेले होते, पण त्यांच्या पत्नी आता विजयी झालेल्या आहेत. त्यांच्या हातामध्ये लहान मूल आहे आणि या लहान मुलाला घेऊन प्रचार करण्यावरून देखील त्यांच्यावरती टीका झाली होती आणि त्यावर राम सातपुतेंनी भाष्य देखील केलेलं होतं. संस्कृती सातपुते यांची ही दृश्य आहेत, त्या विजयी झालेल्या आहेत. सोलापूर जिल्हा परिषद दहिगाव गटातून त्या विजयी झालेल्या आहेत. तर रत्नागिरीतल्या गोळप गणातून देखील उमेदवार विजयी झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगर वडोद बाजार गटातून शिवसेनेचे मंगेश साबळे विजयी झालेत. कवठे महांकाळ ढालगाव गटातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विकास हक्के विजयी झालेत. देवगड मुणगे गटातून भाजपचे सदाशिव ओगले विजयी झालेत, तर तळवडे गणातून शिवसेनेच्या सलोनी तळवडेकर विजयी झालेल्या आहेत. माधवी. सोलापूर मोहोळमधून नरखेड गणामधून भाजपच्या उल्का पाटील विजयी झाल्यात, तर रत्नागिरीमधल्या संगमेश्वरमधल्या कोसुंब गटात भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. पंढरपूर मंगळवेढा हुलजयंती गटामधून भाजपच्या संगीता दुधाळ या विजयी झालेल्या आहेत. रायगडमधून एक महत्त्वाचा निकाल येतोय. कोल्हापूरमध्ये बोरोडे गटातून राष्ट्रवादीच्या शोभाताई फराफटे यांचा विजय झाला, तर बार्शी उपळे दुमाला गणामध्ये भाजपचे उमेदवार ऐश्वर्या यांचा विजय झालेला दिसतोय. त्यामुळे महत्त्वाचे अपडेट येतात. अर्थात महायुतीचा मोठा विजयाकडे वाटचाल याही निवडणुकीमध्ये पाहायला मिळते. भाजपचे आतापर्यंत 169 जागांवर विजय मिळवलेला आहे. शिवसेनेनं 96 जागांवर विजय मिळवलाय. राष्ट्रवादीनं 91 जागांवर विजय मिळवलेला आहे. राष्ट्रवादीच्या दृष्टीनं ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. अजित पवारांच्या निधनानंतर झालेली ही पहिली निवडणूक आहे आणि त्या दृष्टीनं राष्ट्रवादीचं देखील मोठं यश म्हणायला हरकत नाहीये. आणि काँग्रेसचे 37 जागांवर विजय मिळवलेला दिसतोय. ठाकरे सेना 23 जागांवर आहे. आपण ही पूर्ण आकडेवारी पाहतोय जिल्हा परिषदेच्या 731 जागांची. तर 731 जागांची आकडेवारी. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. 169 जागांवरती भाजप विजयी झाली आहे. शिवसेना शिंदे गट 96 जागा, राष्ट्रवादी 91 जागा, काँग्रेस 37,